Hello everyone, welcome back to my vlog. आणि guess what? कुठे आलो आहोत आम्ही? This is a private beach in गणपतीपुळे. गणपतीपुळे सॉरी. आणि येस मी आली माझ्या फॅमिलीसोबत दर्शन करायला. अँड एक हॉटेल बुक केलं आहे आम्ही इथे. ब्ल्यू द फन रेसिडेन्सी. सेकंड टाईम आपण विजिट करतो आहे कारण त्यांचं सर्विस खूप बेस्ट होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं प्रिव्हियस व्लॉगमध्ये. आणि येस आम्ही परत आलो आहोत त्यांच्या एका प्रॉपर्टीमध्ये, ब्ल्यू ओशन रिसॉर्ट फन रेसिडेन्सी. आणि आम्ही आता एन्जॉय करतोय. बघू शकता तुम्ही. जसं बघू शकता तुम्ही, एका साईडला बीच अँड देन एका साईडला रोड. इथे तुम्ही बघू शकता की माझ्या लेफ्ट साईडला आरेवारी बीच आहे. आणि आता आम्ही पुढे जाऊन थांबणार सुद्धा आहोत, तर मी तुम्हाला ते सुद्धा व्ह्यू दाखवते. व्ह्यू इतका सुंदर होता ना, आय कॅन टेल यू इन वर्ड्स. इनफॅक्ट तुम्हीच आता बघाल थोडंसं पुढे जाऊन की आम्ही एक स्टॉप घेतो आणि तिथून किती सुंदर व्ह्यू आहे. सो हिअर आवी आरेवारे बीचला आम्ही एक स्टॉप घेतला अँड देन नाव यू कॅन सी किती सुंदर आहे. लिटरली बघू शकता तुम्ही, पुढचं काहीच दिसत नाही आहे, काहीच नाही. इट इज लाईक सी पूर्ण स्कायला कनेक्टेड आहे.
वारा पण इतका छान होता आणि इतका जास्त होता. दिस वॉज रिअली मेस्मरायझिंग. इतकं सुंदर होतं हे. ही पूर्ण व्ह्यू येते बीच पासून, जेवढं पण दिसतंय फुल व्ह्यू येते समुद्राचा. इकडे बसलो अँड नाव आर वी हेडिंग टू हॉटेल. रस्त्यातच आपल्याला गणपतीपुळे लागतं. जे आमचं हॉटेल आहे ते मालगुंडला आहे, जे गणपतीपुळेच्या थोडंसं पुढे आहे, बरंच पुढे आहे ॲक्च्युली. अँड नाव आम्ही हॉटेलला पोचलो आहोत. इतकं छान आहे ना. ब्रेकफास्ट डिनर लंच. मी चेक केलं होतं, आरेवारेला वॉटर स्पोर्ट्स होतात अँड मेन म्हणजे झिपलाईन. 49. झिपलाईन हे तिकडचं एक गेस त्या बीचवरती ॲटलिस्ट होतं, बाकीचं बीचचं माहीत नाही. पण जेव्हा मी सर्च केलं गुगल आणि यूट्यूबला, जेव्हा मी व्लॉग्स बघत होते सगळ्यांचे, तो सगळं झिपलाईन जे पण काय होतं ते मी फक्त आरेवारीच्या बीचलाच आहे हे पाहिलं. नाव वी आर गोईंग थ्रू बगी. ॲक्च्युली आमचं जे रूम आहे ते जरा वर आहे, तर तिथपर्यंत म्हणजे हॉटेलने प्रोव्हाइड केलेलं बगी. अँड ते पण दाखवत होते आम्हाला की कुठे काय आहे नॅव्हिगेट करून. बोर्ड्स तर ऑलरेडी होते, बट एक बोलू शकता हॉटेलचे शॉर्ट टूरसुद्धा प्रोव्हाइड करत होते की कुठे स्विमिंग पूल आहे, कुठे प्ले एरिया आहे, कुठे रेस्टॉरंट आहे, कुठे ब्रेकफास्ट होणार आणि कुठे डिनर होणार, हे सगळं इन्फॉर्मेशन. इथे खूप सारे विला आहे, इथे खूप सारे टाईप्स ऑफ रूम्स आहेत. या हॉटेलची एक सगळ्यात मोठी स्पेशालिटी आहे, जे मी तुम्हाला दाखवेल आता थोड्याच वेळात फ्रेश होऊन. इतकं सुंदर आहे. अँड हिअर वी गो. हे आहे आमचं रूम. रूम छोटा आहे पण येस विथ बाल्कनी आहे, सो नो इश्यू. क्लायमेट खूप छान होता मेन. I really like the property, to be very honest. तिकडे बघू शकता वरती मंदिर सुद्धा आहे.